मुस्लिम बांधवानंतर बंजारा समाज बंजारा समाजाला काय होतं आहे मागे रे मागे रमेश माळी यांच्यासारख्या माळी समाजाच्या नेत्याला
त्यांची आज जयंती आहे. ते काय सांगतात आम्हाला असे चांगले साहित्य 1902 साली आरक्षणाच्या रूपाने स्वतंत्राच्या सम्राट लढाईचे कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, माता निळकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता रमाई यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन आहे. आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे आणि हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्व ओबीसी बांधवांची असताना देखील आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं, शिवसेनेला मतदान केलं, भाजपला मतदान केलं, काँग्रेस, पण हा कुठलाच पक्ष ओबीसीचं आरक्षण असताना याच्यावर शब्द काढायला तयार नाही. बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर साहेब अशा प्रकारची भूमिका घेऊन या महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यामध्ये हे ओबीसीला कदाचित इज्जतचा कामा नाही. माझ्या देशाला स्वतंत्र मिळालं, आपल्याला काय मिळालं? देश स्वतंत्र झाला. साऱ्यांना मळ्यानं शेती करायची, साऱ्यांना कोंबडी घ्यायची, वेगवेगळ्या जातीनं आपल्या धनगरांना टेंडर टाकायची, वेगवेगळ्या जातीनं आपापल्या जातीचा व्यवसाय निवडला. राहिलेल्या खऱ्या अर्थानं सत्ता आणि संपत्तीचा उपभोग घेतला. आपण गाव घडवत असताना राहिलेल्या 15% समाजानं सत्ता संपत्तीचा उपभोग घेतला आणि देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळालं? तर आपल्याला आरक्षण मिळालं. एससी एसटी यांना ते स्वतंत्र झाल्या आरक्षण मिळालं. ओबीसीला किती आरक्षण मिळालं? तर देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर 45 वर्ष ओबीसी समाजाला वाढ. 45 वर्षानंतर ओबीसी सरकारमध्ये 1989 साली ठरवलं. ओबीसी 33 केसेस झाल्या. त्या केसेसचा निकाल लागण्यासाठी 1992 चा दिवस होता. त्यावेळेला ओबीसीला आरक्षण मिळाल्यानंतर ग्रामपंचायतचा सरपंच उरागला, पंचायत समिती जिल्हा परिषदचा अध्यक्ष उरागला, माझ्यासारख्या नगरपालिकेला नगराध्यक्ष उरागला, महानगरीचा महापौर उरागला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने या प्रस्थापित समाजाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट शिरली. अशा प्रकारची त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या ठिकाणी जरांगे पाटलाच्या नावाने या ठिकाणी एक माणूस पुढे केला आणि या ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं हे प्रस्तावित व्यवस्था करायची. या महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघाले. त्या 58 मोर्चामध्ये कुठली प्रमुख मागणी होती? तर ऍट्रॉसिटीचा कायदा रद्द झाला पाहिजे, अशा प्रकारची प्रमुख मागणी होती. कशामुळे कायदा रद्द केला पाहिजे? तर आम्ही केलेला केलं पाहिजे, आम्ही केलेली दादा मिसळ केली पाहिजे. यामुळे ऍट्रॉसिटीचा कायदा मागच्या 58 मोर्चात आला. आता साहेब आमची जसा एसटीला एसटीवर दादागिरी केली, एसटीवर कायदा जसा आहे तसाच कायदा ओबीसीच्या बद्दल देखील झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी ओबीसी समाज भयभीत झाला. आता आमचं आरक्षण गेलंय, आता आम्हाला कोण येऊन वाचणार? आता तुम्हाला कोण येऊन वाचवणार? बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, काम त्यांचे या ठिकाणी वाढवतात करत आहे. तुम्हाला त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला ती भूमिका घेतली त्यांच्या भूमिकेपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये 2 मेळावे होणार आहेत. आपली 7 तारीख गेल्या 16 तारीख औरंगाबादला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केली. निघाल्यापासून कोल्हापूर इथून सुरुवात
आपल्याकडून करतो, इथं थांबतो. जय हे. धन्यवाद बाळासाहेब सर. यानंतर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त. आदरणीय रेखाताई यात्रेत सहभागी झालेले आरक्षण यात्री आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या चित्र बदलण्यासाठी झालेली आहे. या चर्चेचं राजकारण पूर्ण ढवळून निघाले. बाळा चालू केलेली आहे. या यात्रे तर लगेच भल्या सारखे मीडियाच्या समोर येऊन बोलू लागलेले वर्कर नेमलेले आहेत आणि वातावरण चालू केलेलं आहे. याचा अर्थ हे मला आज आपल्याला आनंद संख्येच्या जातीयवादी आणि दहशती असेल तर संख्येचं उत्तर संख्येने दिल्या जाईल. गद्याचं उत्तर गद्याने दिल्या जाईल. ही या महाराष्ट्रामध्ये जे निमित्तानं जे राजकारण सुरू झालेलं आहे, सुरू झाल्याच्या नंतर भल्यांनी वेगवेगळ्या मागण्या करण्याचं काम केलेलं आहे. ओबीसीला दाखवण्याचं काम केलेलं आहे. कर्त्यांची धिंड काढण्याचं काम केलं आहे. मारहाण करण्याचं काम केलेलं आहे. परंतु हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी इथं आयल्या गैऱ्या कोणाला भीक घातल्या जाणार आणि मुंबई घोषणा या देशाचं आणि राज्याचं राजकारण समाजकारण आणि सांस्कृतिक येणाऱ्या काळाची दिशा बदलली. बदललेले आहे. मग ती यात्रा मंडळची नाहीतर आरक्षण. येत्या काळात या यात्रेचं स्वरूप आपल्याला बघायला माध्यमातून या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आघाडी तुमच्या पाठीशी आहे. संख्येवरून कुणी आम्हाला भीती दाखवू शकत. काय भूमिका घेतली वंचित शरद पवारांचं राजकारण आणि नाना पटोलेचं राजकारण धोक्यात आलेलं आहे. फडणवीसांचं राजकारण धोक्यात आलेलं आहे. मुलांची शिष्यवृत्ती प्रमाणे करा आणि एससी एसटीची भूमिका घेतली नाही तर ओबीसी दृष्ट्या बरोबर अडचणीत आणण्यात पार्टी म्हणत असत की आमचा डीए करत असत तर भारतीय जनता ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता आम्ही बावनकुळेचे आहे मराठ्यांचा लढा म्हणून जर त्या साहेबांनी या ठिकाणी गरीब आणि गरजवंत मराठा
विरोधात कामाला गेली म्हणजे आघाडीचे नेते मंडळी 169 घराण्यांनी 169 घराण्यांनी महाराष्ट्रात नावाचा गरजवंत मराठा निवडून आला असता ही शरद पवारांच्या बाजूची आहे. 169 घराण्यांच्या बाजूची आहे आणि गरजवंत मराठ्यांच्या बाजूची सोड करून टाकण्याचं काम करत आहे. आणि गाव गल्ली बोळा शकुनी मामा आपण सर्वांनी ओळखला पाहिजे. जातनी आहे जनगणना करा यांना माहिती आहे. त्या काळामध्ये ज्या 5 जिल्हा येत नाही म्हणून आरक्षण त्या ठिकाणचं प्रतिनिधी घरी बसले आणि नंतर सांगायचं की आम्ही ओबीसीच्या बाजूने आणि एकीकडे सांगायचं की आम्ही या दोन भूमिकेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आळीपाळीने ओबीसी आणि माणसं निवडून आणायचे असं सूत्र राबवलेलं आहे. म्हणून ते सांगतायत 225 एकाही ठिकाणी सांगत नाही की आम्ही ओबीसीचा उमेदवारी देऊ, ओबीसीचा 2 एकाही महाविकास आघाडी सांगायला तयार नाही की आम्ही ओबीसी बळी न पडता येत्या 7 या ठिकाणी उपस्थित राहावं आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. आमचे खंबीर असे अत्यंत मौलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आग लावणारे ते भरपूर आहेत, परंतु ते आग लावलेले विझवणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत हे आपण त्या ठिकाणी बघू. यानंतर मंच फारक या देशाला सर्वच महापुरुष महाराष्ट्राचे नेते आंबेडकरांचे नातो मी मनापासून धन्यवाद. पाथरी शहरामध्ये आलात. महाराष्ट्रामध्ये जे एक नावावर ते या देशातल्या नेतृत्व आणि या महाराष्ट्र सरकार त्यांच्या स्टेजवर जातात. जर ओबीसीचं वाचवायचं असेल तर एकच असं नेतृत्व आहे ते चैत्य
दिवसापासून यात्रा निघाली या महाराष्ट्रात स्वतःच्या तब्येतीची काळजी करत नाही, वय वर्ष भलुतेदार ओबीसी भटके विमुक्त करतायत, पण शरद पवार या महाराष्ट्राचे लोकनेते आरक्षणावर बोलायला एक शब्द बाळासाहेब या ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या ताटातून निघाला त्यांच्या तोंडामधून पाऊस चालू आहे म्हणून ओबीसीचे काही धनगर समाज माळी समाजासाठी वाट बघतायत, पण तुम्हाला सांगतो तुरा घेऊन सगळे ओबीसीचे लोक ओबीसीचं नेतृत्व मंडल आयोगामध्ये काय झालं, व्हीपी साहेब तुम्हाला कोणतं मंत्रीपद पाहिजे, फक्त मंडल लागू करा, एवढं मोठं शब्द महाविकास आघाडीचे लोक काढत नाहीत. साहेब आता आपल्याला कायद्याचं पंडित कायद्याचं पूर्ण ज्ञान गावगाड्यामध्ये जर केला साधे कोणाचं खाल्लं 70 वर्षापासून काय खाल्लं मंडल आयोग कधी 1949 ला डॉक्टर बाबासाहेब साळे माळी कुंभार जातीवर मिळतं त्याला मागासले पण सिद्ध करावं लागतंय. डोळा जर लागत असं तर कुंभाराचं एक मडक नंतर तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण मागा. विकणारे बाळी कांदा असतात विठाबाई माझी सावताबाई म्हणून गेले, आम्ही व्यवसाय करतो, आम्ही आमच्या ताटात आरक्षण पाहिजे. बाळासाहेबांची एकच पाहिजे आणि ओबीसी ताट वेगळा असायला पाहिजे. पण या सरकारने एवढं लक्षात घ्यायला आम्ही त्यांच्या विरोधात नाही. मराठ्यांना वेगळं ताट करा. मी शब्द देतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही तुमच्या जय भीम जय ओबीसी. मंचक तात्या या ठिकाणी ओबीसीचे आमचे मंचक तात्या त्यांचं बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी अतूट केलं तर ते असं वाटतं की त्यांचा माझा सरकशीच्या विहिरीवर
यावे मरण मला त्या राजग्रहाच्या पायरीवर. त्या ठिकाणी मौलाचं मार्गदर्शन आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षा आदरणीय आदरणीय रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो. दिसत नाही मी. आरक्षण बचाव यात्रेच्या सभेमध्ये उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले ओबीसी नेते, या विविध ओबीसी संघटनांचे आघाडीचे सर्व आणि आपण बघत आहोत की गावागावामधून मिळणारा प्रतिसाद आहे हा दिवसेंदिवस चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अनेक प्रश्न एका छोट्याशा गावामधले गरीब मराठे आम्हाला विचारतात, आता आमच्या विरोधात यात्रा का काढली? गरीब मराठा बांधवांना कार्यकर्त्यांनाही सांगायला मागते की आपली भूमिका बदललेली नाही. की जे गरीब मराठे आज आरक्षण मागत आहेत, मराठ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल ज्यांना आरक्षण आणि कायदा माहिती आहे त्यांना माहिती आहे. दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलं ज्यांना असे काही मराठे नाही सुद्धा त्यांच्या संख्येच्या पेक्षा त्यांच्याकडे, परंतु त्यांचं दुःख हे आहे आधारावरती ज्यांनी त्यांना निवडून दिलं 69 घराणे मराठ्यांचे जिल्ह्यामध्ये वाटून खाल्ली आणि या आणि म्हणून या गरीब मराठ्यांचा आहे नोकऱ्या नाहीत, त्यामुळे देखील अनेक प्रश्न आहेत. शैक्षणिक मराठ्यांच्यासाठी जर का कायद्यातून काही तरतूद करण्याचा पाठिंबा आहे, कुठल्याही गरीब वंचिताच्या बाजूनेच उभे आहे. जरांगे ज्यावेळेस आणि अशी परिस्थिती, अशा बातम्या येत होत्या, व्यवस्था आहे, राज्यकर्त्यांनी एक मीटिंग बोलवली होती, गेस्ट हाऊस मध्ये गेलेले होते आणि त्यावेळेस जरांगेंचा जीव वाचला पाहिजे ते याच्यामध्ये आणि ही विनंती वंचित बहुजन आघाडीने केली होती.
स्पष्ट केलेलं आहे की त्याची संख्या जवळजवळ खरं म्हटलं तर त्यांची संख्या जास्त वाढलेली पण आहे. झाल्यामुळे आज आपल्याला त्यांची संख्या सांगता येत नाही. समजून फक्त 27.5% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये परत मराठे जर का मागणार असतील आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून ओबीसीची एक रास्त मागणी आहे की ओबीसीच्या वाट्यामध्ये गरीब नाही. आणि ही मागणी वंचित बहुजन सातत्याने ही मागणी आम्ही सांगितलेली आहे. बोलत असताना या ठिकाणी राज्यकर्त्यांनी आणि मनोज जरांगेंनी चालवला. त्यांचं आणि आम्हाला सगळे सोयरे आणि हे सगळं करण्यासाठी ते उपोषण मोर्चे काढतात. जरांगेंना हे माहित नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा नव्हतं केलं, मोर्चे नव्हते काढले. खरं सांगायचं तर मला अशी शंका आहे आणि मी अनेक वेळा काही आरक्षणाच्या बद्दल वाचलंय काय. बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक भूमिका आहे याच्याबद्दल खूप सारं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. याची तरतूद देताना देखील आहे. आणि म्हणून मराठ्यांना हा जो कायदा आहे हा ह्या त्यांना मदतीच्यासाठी तरतूद करावी. बाबासाहेबांचा हा या देशाची वर्षांची विषमतेची व्यवस्था आहे. उच्च नीच देशामध्ये निर्माण झालेला आहे. या ठिकाणचे ओबीसी एससी ते शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, दृष्ट्या अप्रतिष्ठित आहे. ही व्यवस्था तर सामाजिक पुनर्रचनेसाठी म्हणून परंतु आपण हे बघत आलेलो आहोत. ओबीसींना आरक्षण दिलं नाही. आरक्षण देण्यासाठी जनता पक्षाचं सरकार होतं तेव्हा देखील आलेला होता. आणि जनता पक्षाचं सरकार राजीव गांधींचं सरकार आलं त्यांनी त्या काही प्रताप सिंगांनी केली. आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी अंमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये गदारोळ माजवला. कोर्टाचा इंदिरा सहानी यांचा जो खटला गाजला त्याचा निकाल आल्यानंतर एक लक्षात घ्या की त्यावेळेस आज आपण पाहतो आहे हा ओबीसी हा बीजेपीच्या पाठीमागे आहे. हा ओबीसी बीजेपीचा पाठीराखा आहे. विश्वनाथ प्रताप सिंगांनी ज्यावेळेस आरक्षणाचा कायदा केला त्यावेळेस पण बीजेपी सरकारमधून बाहेर पडलं. आमचा पाठिंबा नाही म्हणाले. तुम्ही मंडल करणार असाल तर आम्ही
आणि ही त्यांची जी भूमिका आहे ती आजपर्यंत लागू झाल्यानंतर आपल्याला एक राजकीय आरक्षण त्याची फळं देखील भोगली। इकडे सरपंच, इकडे जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीचे सदस्य निवडून आले, नगरसेवक झाले, स्वराज्य संस्थांमध्ये उपभोगत असताना आपण बघितलं की आपल्यावर असं म्हटलं की हे जे ओबीसी आहेत मागासले पण किती आहे याची आकडेवारी आम्हाला पाहिजे। ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती कर्तव्य होतं, परंतु या ठिकाणच्या उद्धव ठाकरेच्या सरकार नव्हती, त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण महत्वाची गोष्ट विशेषतः आमच्या ओबीसी बांधवांना केंद्र सरकार नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात, ओबीसींना, परंतु या सरकारकडे ज्या वेळेस आहे जात गणना झालेली आहे येणार नाही असं म्हणाले। ओबीसींचं राज वाटलं नाही असं सेनेला वाटलं नाही असं आरक्षण अक्षरशः हिसकावून घेण्यात आलेलं आहे। आपल्याला आरक्षण नाही, जिल्हा परिषदला नाही, पंचायत समिती। बंधू भगिनींनो, हे सर्व ते का करत आहेत? ओबीसी आहे की आपण ओबीसींचं कितीही वाकडं केलं, आपल्याला जर का ओबीसींची मतं मिळणार आहेत, आपण असं जर त्यांना वाटत असेल तर ते तुमचं का ऐकणार आहे? ते तुमच्या हिताचे निर्णय का की आपल्याला जर का आरक्षण वाचवायचं, राजकीय आरक्षण हवं असेल, शिक्षणातलं आरक्षण हवं असेल, तर आपली स्वतःची जी राजकीय ताकद आहे, आपली जी योग्य उपयोग करायला आपण शिकलं पाहिजे। जे आपल्या विरोधातले निर्णय राबवतात त्यांना घरी बसवलं पाहिजे। आज ही आरक्षण बचाव यात्रा आहे। आम्ही गरीब मराठ्यांनी जर का गावागावामध्ये आमचे जे ओबीसी बांधव आहेत त्यांना जर का त्रास देण्याचं काम केलं तर त्यांच्या आहे, बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत हे सांग, आणि ही यात्रा घेऊन आपली एक प्रमुख मागणी आहे। 55 लाख का 57 लाख सर्टिफिकेट त्यांनी गेल्यावर ही सगळी रद्द झाली पाहिजे, ही आपली मागणी। सगळे सोयरेचा अध्यादेश त्याला आमचा विरोध आहे, ही देखील आपली की केवळ मागणी करून मागण्या, आणि आपल्याला हे जर का रद्द करून घ्यायचे असतील, 55 लाख घ्यायचे असतील, तर आपल्याला तिकडे जिथे कायदा बनतो बहुसंख्येने ओबीसींचे आमदार निवडून द्यावे लागतील, आणि ते जर का निवडून आले तरच आहेत ते आपण फिरवू शकतो। या संवाद या ठिकाणी गावोगावी आपण वेगवेगळ्यामधून आणि ओबीसी बांधव आमच्या लक्षात येत, आपल्या घरातून बाहेर पडून गावाच्या बाहेर जिथून
मला असं वाटतं की ही जागृतीची लाट पसरली पाहिजे, कारण नाही याचा गैरफायदा इथल्या सर्व प्रस्थापित पक्षांनी घेतलेला आहे. लक्षात घ्या, हात आहेत, आपल्याकडे खूप मोठी संख्या आहे आणि आपण एका आत्मविश्वासाने राजकारणामध्ये या ठिकाणी संपूर्ण समाजाला या ठिकाणी सबोध घेऊन जाणार, कारण आपली संख्या मोठी आहे आणि आपण जर का राजकारणात नाही ही भीती आहे आणि म्हणून ते आपल्या बाबतीमध्ये अशा प्रकारे सर्वांनी एकजुटीने आपण जे काही हे आज अभियान घेऊन चाललेलो आहोत त्याच्या पाठी आणि मी आपली रजा घेते. आमचं राजकीय आणि सामाजिक आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी आपल्यासमोर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अबुल हबीब अन्सारी यांना विनंती करतो की त्यांनी महामानव दिल से खराज अकीदत पेश करता हूँ. उनके वारसदार साहब, ये हमारे पाथरी में तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और लोगों ने मुझे है और जो ओबीसी का मसला आपने ओबीसी के जो हमारी जो भी परेशानी है तो आप आने से ऐसा लगता है साहब जो है आपका फैमिली हमको एक स्तंभ है, एक आसरा है. हम जो है तो उसके साए में आ गए हैं. यहाँ से हमारा और अच्छा काम हो जाएगा. साहब दो बात कहता हूँ कि लड़के और लड़कियाँ बहुत अच्छा एजुकेशन ले रहे हैं. ज़रूरत है कि नौकरी के ऊपर ध्यान दिया जाए और जो भी अमली पदार्थ ये चीज़ ना करें. और यहाँ पर जो आरक्षण के बारे में और बहुत थके हुए भी थे, हमने रास्ते में भी रोका लेकिन आपने कहा कि आप चलो यहाँ पर हम आपका सत्कार लेंगे. तो यहाँ पर हम जो सदारत दी, जो इज्जत दी, मैं पादरी वासियों की तरफ से आपका धन्यवाद साहेब. यानंतर साहेबांच्या भाषणापूर्वी या ठिकाणी लिंगायत या ठिकाणी सत्कार होत आहे. साहेबांना विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारा. साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीचा आरक्षण शाळा कोणी वाजवायला कशाला वाजवायला सांगितलं.
का या ठिकाणी संघटनेचे असणारे सर्वच प्रतिनिधी, मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, उपस्थित बंधू तुम्ही जरा पाठीमागे जा. बस खाली बसा, खाली जावयासारखे बसू नका. विनंती आहे, पहिली कुणी कोणाच्याच नाही, आणि दुसरं सभेमध्ये येत लक्षात आलं की नाही आलं? नक्की आलं? ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भातली आरक्षणाच्या संदर्भात जी या देशामध्ये भूमिका घेतल्या जाते, जी भूमिका घेतल्या जाते त्याच्या संदर्भात मी आपल्याशी आत्ता जी आहे गदा आली अशी परिस्थिती, आणि ओबीसी बांधवांनी हा विषय म्हणणार. शरद पवार समाज नंतर त्यांनी शब्द फिरवला की ओटात जे होतं ते ओटात आलं, हे पोरीनो मला माईक देऊ का मी? हा, जे पोटात होतं ते ओटात आलं, आणि तो तुमच्या एससी आणि एसटीचं आरक्षण हे त्याच्यामुळे काढणं कठीण आहे. आज जे आहे त्यावेळी आरक्षण वाचवायचं कसं? आरक्षण वाचवायचं असेल तर त्यांनी ओबीसीची समाज त्याचा अधिवेशन घेतात, वंजारी समाज घेतो, अशाच एका असणाऱ्या ओबीसी मेळाव्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीला बोलवण्यात आलं.
बोलवण्याचा हेतू एक की धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण मिळावं, हा त्याचं तोंड दाबू नका बाई, आणि दुसरं धनगर समाजाला दुसरी उमेदवारी मिळेल या संदर्भात उमेदवारी होती अशा संदर्भात, परंतु समाजात अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी त्यांनी जोरदार भाषण केलं, गेला तो महाराष्ट्राचा आहे. समाजाचा पुरता नाही. महाराष्ट्र तर पाथरी मतदारसंघामध्ये 30,000 35,000 तर ते म्हटले नाही, 5-10% इथं तिथं जाईल. माळी आहे काही, कुंभार संदेश हा गेला असता. या सगळ्यांना आपल्या मतदारसंघात सगळा समूह जर बघितला असल्यामुळे आपल्याला ही भीती निर्माण होते. मी की ते मुळात बघत असाल की जरांगे मुसलमानांना जवळ मला कोणी सांगू शकेल का?